माणिकवरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर हर महादेव। नवनाथ महाराज की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ। श्री गणेशाय नमः। परिराया षण्मासा पाटी मीही जाईन तीर्थ लोटी। परिमुक्त चंद पडता संकटी धाव घाली तू येथे। ऐसे बोलता अग्निसुत अवश्य बोले तो नृपनाथ। यावरी राहुणी एक रात्र निघते झाले उभयता। करुणी जालिंदरा नमन गोपीचंद करिता झाला गमन। जालिंदर ही मार्ग धरुण हेला पट्टणी चालिला। तिलक चंद नृपनाथ बोळवुनी आला स्वगृहास। येरीकडे मैनावती सुत मुक्काम साधितसे। ऐसिया राहणी मार्ग क्रमोणी राव गेला बद्रिकाश्रमी। बद्री केदार भावे नमुनी तपा लागी बैसला। लोहकंटकी पाद अंगुष्ट देवणी तप करी वरिष्ठ। येरीकडे जालिंदर वाटे येऊनिया पोहोचला। तेथे राहुण षण्मास प्रीती मुक्तचंद उपदेशोणी अर्थार्थी। कानिपासह शिष्य कटका प्रती घेऊनिया चालिला। नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्ष गेली लोटून। शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला। मग तय तपाचा उचित अर्थ उद्यापना देव समस्त। पाचारुणी स्वर्गस्थ गौरविले आदराने। महाविष्णू महेश सविता अश्विनी वरुण अमरनाथा। बैठवणी समस्त देवता सनातपणी मिरवला। सकळ विद्येचा समारंभ भार अभ्यासविला तो नृपवर। पुन्हा दैवता आणुनी सत्वर वरा लागी ओपिले। असो येथुनी गोपीचंदाख्यान संपले पुढे करा श्रवण। श्री गोरक्ष स्त्री राज्या कारणी जाईल गुरु आणावया। तरी आत्ता अद्भुत श्रोत्या सांगेल धुंडीसुत। मालू ऐसे नाम जाते नरहरिवंशी मिरविले। स्वस्ति श्री भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किमयागार। सदा परिसोत भाविक चतुर अष्टादशाध्याय गोडहा। श्री कृष्णार्पणमस्तु शुभभवतु श्रीरस्तु। तर अशा प्रकारे 18वा अध्याय ते समाप्त झालेला आहे, संपन्न झालेला आहे। अत्यंत गोड असं गोपीचंद आख्यान आपण ऐकलेलं आहे। गोपीचंदनं आपल्या बहिणीला पुन्हा जिवंत केलेलं आहे। ज्या बहिणीनं आपल्या गोपीचंदासाठी आपल्या भावासाठी प्राण सोडला होता। भावाची निंदा भावाची ला जे लोक नावं ठेवत होते, दूषणं देत होते, नाना प्रकारच्या वल्गना करत होते, ते काय सहन झालेलं नाही। त्यामुळे त्या बहिणीनं जीव दिलेला आहे, प्राण सोडलेला आहे। आणि नंतर गोपीचंदानं आपल्या नाथपंथाचं जे काही सामर्थ्य आहे, ह्या नवनाथांचं जे सामर्थ्य आहे, हा जो संप्रदाय आहे, ह्या संप्रदायाचं नाथ संप्रदायाचं सामर्थ्य
जगाला दाखवून दिलेलं आहे. आपल्या बहिणीला त्यानं परत जिवंत केलेलं आहे. आपल्या गुरुच्या सामर्थ्यानं, आपल्या सद्गुरू श्री जालिंदरनाथांच्या सामर्थ्यानं जिवंत केलेला हा जो कथाभाग आहे. त्यानंतर लोक तेथील तो जो चमत्कार आहे तो पाहिल्यानंतर लोकांनी त्या गोपीचंद राजाची आणि सद्गुरू जालिंदरनाथांची वाहवाह केलेली आहे, कौतुक केलेलं आहे. असे जर संत असतील, असे जर ह्या योग मार्गांचा, ह्या संन्यास मार्गाचा, ह्या नाथपंथाचा एवढं जर सामर्थ्य असेल, ह्या ब्रह्मांडावरती जर त्यांची सत्ता असेल, तर ह्यांच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी आपण म्हणजे नतमस्तक झालं पाहिजे, असे तेथील त्या गावीच्या त्या राज्यातील लोकांनी फार कौतुक त्यांनी शेवट त्या गोपीचंद राजाचं केलेलं आहे. आणि अशा प्रकारचा जो कथा भाग आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि पुढे आपल्याला स्त्री राज्यात गोरक्षनाथ जे आहेत, स्त्री राज्यातून आपल्या गुरु मच्छिंद्रनाथांना आणण्यासाठी जाणार आहे. तो जो कथा भाग आहे तो 19व्या अध्यायापासून सुरुवात होत आहे. आणि असा आपल्याला धुंडीसूत मालू महाराज सांगणार आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ, आपल्या संतांचे, आपल्या नवनाथांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा, ही नम्र विनंती. धन्यवाद. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ.